चला सामन्याला सुरुवात करायची आहे लवकर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती असेल. चला टॉस साठी यायचं आहे. पुढील सामना. बॅट्समन नेम गीतेश आणि रोशन. चला वांदोळे संघाचे खेळाडू यायचे वरती. पहिला चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू डॉट चेंडू येतोय. बॉलर नेम काय कोणते पंचांचे खेळाडू यायचा आहे व्यासपीठावरती. बॉलर नेम कोणते पंचांना आपला खेळाडू पाठवायचा आहे. विनंती असेल. थांबा 2 मिनिट थांबायचं आहे. चला बाकी सर्व खेळाडूंनी बाजूला व्हायचं आहे. फक्त कर्णधार थांबतील. कर्णधार आणि आयोजन कमिटी थांबेल. बाकी सर्वांना विनंती आहे आपण बाजूला व्हायचं आहे. चला सर्वांना बाजूला करायचं. सुमित सर्वांना बाजूला करा. चला अंकेश सर्वांना बाजूला करा. फक्त त्यांना उभे करायचं. कर्णधार असतील. बाकी सगळ्यांना लांब करायचं आहे.
कोंडे पंचांना आपला खेळाडू वरती पाठवायचा आहे. चला गोलंदाज सूरज आला आला. बस बस वांजोळचा एक खेळाडू वांजोळ संघाचा. आता मात्र स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न. दुसरा देखील चेंडू डॉट स्वरूपात येतोय. स्ट्राईक करतोय ते गीतेश बंदेरे या विभागातले अतिशय नामवंत खेळाडू आहेत. विविध संघातून आपली कामगिरी बजावताना दिसतात. आता मात्र 2 षटकांचा खेळ आहे. पुढील चेंडू आता मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. हलकीशी बॅटची एज लागते मात्र एकदा ती नक्कीच पूर्ण होईल. संघासाठी खातं उघडतंय तिसऱ्या बॉलवरती. 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 1. ओ परफ्यूम डिलिव्हरी. बॉल कानाच्या इथून जातोय. उत्कृष्ट असा बॉल. 4 चेंडू 1 धाव. आता मात्र चेंडू उंच मिरकळ मारल्या. पाहूया झेल होतो का. तडगण झेल सुटतोय आणि परिणाम येईल. चेंडू जाईल 4 रनसाठी. जब बेड़ा होगा पार मिलेगे रन 4. चौकार. 5 चेंडू 5 धाव झाले आहेत. आता मात्र दोघांची बॅट तळपायला लागली आहे. 12 चेंडूंचा खेळ असेल 2 षटकांचा खेळ असेल नक्कीच 18 ते 20 धावसंख्या जोडावी लागेल. आणि आता मात्र चेंडू लॉफ केलाय. चेंडू जाईल का बघायला लागेल. बिग 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 बिग. अंपायरचा इशारा येईल. येस चेंडू जाईल तो म्हणजे सीमा रेषा पार. षटकार. आणि एका षटकानंतर धावसंख्या येईल ती म्हणजे नंबर 11. आणि आता येतं नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं टाकण्यासाठी ते म्हणजे अक्षय. चला सुरुवात करायची आहे. मॅच थांबवू नका विनंती असेल. आणि या ठिकाणी गणेश धुमाळ सन्मान्य श्री गणेश धुमाळ यांचं आगमन झालंय. भोलेनाथ चषक भोलेनाथ युवा क्रिकेट मंडळामध्ये आपलं खूप खूप स्वागत. 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 12. आता मात्र चेंडू उंच उडकार बावा झेल होतो का आणि कॅच सुटते. आणि येस 2 धावा कंप्लीट होतात. कॅचेस विन मॅचेस. कॅच शूटा मॅच शूटा. कॅचेस असतील रनआउट असतील तुम्हाला कन्वर्ट नक्कीच करावे लागतील तरच तुम्ही आज सामन्यात राहू शकाल. आता आहेत स्ट्राईक वरती ते म्हणजे रोशन. पुन्हा एकदा चेंडू उंच हवेत भिरकावलाय. 1 धाव पूर्ण. 2 धावा देखील पूर्ण झाल्या आहेत. धावसंख्या होती आहे 3 चेंडू 16.
आणि आता मात्र चेंडू डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आता देखील येतील चौकार 4 रन. द मॅन इन फॉर्म रोशन. रोहनची बॅट तळपते. आणि आता मात्र पुन्हा एकदा पाहूया झेल होतो का. पुन्हा एकदा झेल सुटतोय. पाच चेंडू आणि आता धावसंख्या होते ती म्हणजे 22 नंबर 22. अखेरचा चेंडू असेल या इनिंगचा. आता मात्र हलक्यात स्वीप केला एकदा पूर्ण. दुसऱ्या धावासाठी कॉल आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण होईल. इनिंगचा खेळ संपतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 24 विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर्स कंप्लीशन. द टीम वांजोडे. चला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 24. 24 लक्ष असेल ते म्हणजे 25 धावांचं. श्री निलेश कदम मनसे बोरिवली शाखा अध्यक्ष, तसेच योगेश सकपाल भाजपा मुंबई युवा अध्यक्ष यांचं स्वागत करतील सिद्धेश कोदेरे सी ट्रेडर्सचे ओनर. चला एकदा जोरदार टाळ्या होत्यात. या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान श्री निलेश कदम यांचा, आपलेच सन्मान श्री सिद्धेश कोदेरे यांच्या हस्ते. आपण आमच्या विनंतीला मान देऊया या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. तसेच योगेश सकपाल मुंबई भाजपा युवा अध्यक्ष बोरिवली यांचं स्वागत सिद्धेश कोदेरेच करतील. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी योगेश सकपाळ भाजपा बोरिवली युवा अध्यक्ष यांनी देखील आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेत आणि सहकार्य केलं त्याबद्दल आपला खूप खूप आभार धन्यवाद. चला वांजोळ संघ फिल्डिंग लावून घ्यायचे. याचं स्वागत करतील सुमित आरेकर. चला वांजोळ संघाचा अतिरिक्त खेळाडू बॉलर नेम राकेश. धन्यवाद राकेश. या ठिकाणी पहिलं वैयक्तिक आणि संघासाठी देखील पहिलंच. तसेच विहान राजेश वरणकर यांकडून आमच्या क्रिकेट मंडळास 501 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. धन्यवाद. विरारवरून जीपे ट्रान्सफर केलेले आहेत. 12 चेंडू 25 धावांचं लक्ष. चला सामन्याला सुरुवात करायची विनंती आहे. स्ट्राईकवर ते म्हणजे अक्षय, नॉन स्ट्राईकला ते म्हणजे अतुल. 12 चेंडू मध्ये 25 धावांचं लक्ष. वाळुंगी समीर चे जेवढे प्लेयर्स आहेत त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. लेग साईडला ढकलला एक धाव पूर्ण त्या ठिकाणी आणि तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि बॅकअप म्हणावं लागेल. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट अशी सुरुवात संघ वांजोळे यांच्याकडून झालेली आहे.
आता मात्र स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॉल राहतोय अवे फ्रॉम द बॅट. एकदा मात्र नक्कीच येईल. आणि आता मात्र स्लोवर टाकण्याचा प्रयत्न होता. फुलटच चेंडू होते बॅट वरती. एक धाव पूर्ण होते आणि विकेट. येस, विकेटचं पतन. विकेट जातोय तो म्हणजे अतुल याला माघारी परतावं लागतंय. आता येतोय नवीन खेळाडू सूरज. पुन्हा एकदा चेंडू राहते बॉडीवरती. पुन्हा एकदा एक धाव. आता मात्र चेंडू लॉफ्ट केलाय, उंच हवेत भिरकावून मारलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. चला जुना बॉल समीर टीमचे प्लेयर्स स्टेज कडे यायचं आहे आणि वावडुंगी प्रफुल्लचे प्लेयर्स व्हॉलेंटियरला जायचं आहे. या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते आहे. डायरेक्ट थ्रो म्हणून कीप करता आला नाहीये स्टंप जवळ. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या होते 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7. ओके, धावसंख्या होते 7 रन. आता असेल गरज ती म्हणजेच 18. 6 मध्ये 18 धावांची गरज. सहा मध्ये 18 धावांची गरज. नवीन असलेले गोलंदाज गीतेश पंधेरे. गीतेश 6 मध्ये 18. प्रफुल्ल प्लेयर्सना व्हॉलेंटियर पाठवायचं आहे. पहिला चेंडू. येस, 4 रन, चौकार. आणि आता मॅच चालू झाले. 5 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. अरे पुन्हा एकदा चौकार आलेला आहे. बॅक टू बॅक थोडस गचा क्षेत्ररक्षण, नजरहाटी, दुर्घटना घाटी. आणि आता माझी मॅच येते 3 चेंडू 10, माफ करा 4 मध्ये 10. 4 चेंडू 10 धावांची गरज. आता मात्र मॅच सुरू झाली आहे. दोन्ही वेळेला थोडस गचा क्षेत्ररक्षण आणि पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाजाने. दोन्ही चेंडूवरती बॅक टू बॅक चौकार येतात. 4 मध्ये 10 ची गरज. बॅट्समॅन नेम. चार चेंडू 10 धावांची गरज. गीतेश 4 मध्ये 10 धावांची गरज. आता मात्र पाहूया झेलवणार का.
येस, विकेटचं पतन. खेळाडूला माघारी परतावं लागेल. OUT आउट. आता असेल गरज 3 मध्ये 10. अगदी थोड्याशाच मार्जिनने वाचला. एकदम काटोकाट झेल घेतला. उत्कृष्ट फिल्डिंग, उत्कृष्ट झेल म्हणावं लागेल अंकितच्या माध्यमातून. नंबर 05. न्यू बॅट्समॅन नेम. एक प्रतिनिधी पाठवायचा कोंडे पंचायतन. झाले असते 2 मध्ये 2-9. चला थोडं साईडला बाजूला व्हायचं आहे. आणि आता मात्र उंच विरकावलाय. येस, ऑस्ट्रेलियन कॅच. ऑस्ट्रेलियन कॅच पाहायला नक्कीच मिळाली आणि विकेटचं पतन होतं. या ठिकाणी खेळाडू पुन्हा माघारी परततोय, तंबूकडे च्या दिशेने रवाना होतोय. आणि आता मात्र मॅच एक औपचारिकता. 1 चेंडू 9 धावांची गरज. चला या चेंडू नंतर वडगर संघ तयार राहायचा आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि वावडुंगी संघ आपल्या देखील 2 फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत. 1 चेंडू 9 धावांची गरज. ओ फर्निचर लॉस, त्रिफळाची विकेटचं पतन आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय टीम वांजोळी.